हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया अभंग गाथा अभंग 1812. लापनिक शब्दे नातुडे हा देव, मनींचा गुह्य भाव शुद्ध बोला, अंतरीचा भेद जाणे परमानंद. जयासी संवाद करणे लागे, तुका म्हणे जरी आपुले स्वहित, तरी करी चित्त शुद्ध भावे. 1812. लबाडीच्या शब्दाने कपटी भावाने केलेल्या भाषणाने देव प्रसन्न होत नाही. मनातील मनोगत शुद्ध भावाने स्पष्ट बोला, तो परमानंद स्वरूप देव तुझ्या अंतरातील भाव जाणतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुला पारमार्थिक हित करून घ्यायचे असेल तर शुद्ध भावाने भजन कर. 1813. नवे ब्रह्मज्ञान बोलताय सिद्ध, जव हा आत्मबोध नाही चित्ती. काय करीसी वायाल टिकाची पालाळ, श्रम तो केवळ जाणीवेचा. मीच देव ऐसे सांगसी या लोका, विषयाच्या सुखा टाकोनी या. अमृताची गोडी पुढीला सांगसी, आपण उपवासी मरोनिया. तुका म्हणे जरी राहील तळमळ, ब्रह्म ते केवळ सुदोदित. 1813. जीव शिवाचे एकत्वाचा अमृतमय अनुभव म्हणजे ब्रह्मज्ञान. जोपर्यंत चित्तात ही अनुभूती नसते, त्यावेळी ब्रह्मज्ञानाचे वर्णन करणारे शब्द किती सांगितले तरी ते शुद्ध होणार नाही. खोटे नाटे पालाळ सांगून ब्रह्मज्ञानी म्हणून मिरवण्याचे व्यर्थ श्रम का घेतोस? मीच देव झालो असे लोकांना सांगतोस आणि विषय सुखाच्या उपभोगासाठी आतुर आहेस. आत्मबोधाच्या अमृताची चव तू चाखली आहे का? तू तर स्वतः उपाशी आहेस, मग अमृताच्या गोडीचे मर्म लोकांना का सांगत बसला? तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या हृदयातील तळमळ शांत झाली की तुला कळेल की निरंतर ब्रह्म तूच आहेस. 1814. गंगा जळा पाही पाठी पोट नाही, अवगुण तो काही अमृतासी. रवी दीप काळीमा काय जाणे हिरा, आणि का तिमिरा नाश तेने. कर्पूर कांडनी काय कोंडा कनी, सिंधू मेळवणी काय झाले. परिस चिंतामणी आनिकाचा गुणी, पालटे लागोनी नवे तैसा. तुका म्हणे तैसे जाना संतजन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. 1814. गंगेच्या पाण्याला पाठ पोट असे भिन्न भाग नाहीत, ते सर्वत्र सम पवित्र आहे. अमृताच्या ठिकाणी एकही अवगुण नाही. सूर्य दिवा असली हिरा यांना अंधाराचा परिचय नसतो, कारण त्याच्या अस्तित्वाने प्रकाश पडतो, काळोख जातो. कापूर किती कांडला तरी त्यातून कोंडा निघणार नाही. समुद्रात काहीही कितीही टाकले तरी तेथे काही टिकणार नाही. समुद्र पुन्हा काठावर आणून टाकतो. परीस आणि चिंतामणी यांना दुसऱ्याचा स्पर्श झाला तरी त्याच्या गुणात बदल होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणे संत हे गगनासारखे सर्वत्र सम आणि अलिप्त आहेत. 1815. परीस काय धातू सोने न करीतू, फेडितो निभ्रांतू लोह पांगू. काय तयाहुनी झालासी बापुळे, फेडिता चाकडे माझे एक. कल्पतरू कोड पुरवितो रोकडा, चिंतामणी खडा चिंतिले ते. चंदनाच्या वासे वसता चंदन, होती काष्ट आन वृक्ष याती. काय त्यांचे उणे झाले त्यांसी देता, विचारी अनंता तुका म्हणे. 1815. परीस लोखंड धातूला स्पर्श करून त्याचे सोने करतो, त्यामुळे लोखंडाचे दारिद्र्य नष्ट होते. एक कल्पतरू झाड असून निश्चित इच्छापूर्ती करतो. चिंतामणी दगड असून चिंतलेले देतो. चंदन वृक्षाच्या सानिध्यात असलेल्या इतर वृक्षाला चंदनाचा गंध येतो. देवा, तू यांच्याहून बापुडा झालास काय? माझा उद्धार करण्यात कामात असमर्थ झाला काय? परीस कल्पतरू चिंतामणी चंदन वृक्ष यांनी दिलेल्या दानामुळे त्यांचे काही उणे झाले का? तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून देवा, तू माझा उद्धार केल्याने तुला कमीपणा येणार आहे का? 1816. तोडूनी पुष्पवाटिका फळ वृक्ष याती, बाभळा राखिती करुणी सार. कोणही ततेने देखिले आपुले, आणिक पाहिले सुख काही. धान्य बीजे जेने जाळोनी सकळे, पेरितो काळे जिरे बीज. मोडोनी या वाटा पुढिलांची सोय, आडरानाने जाय घेऊनी लोका. विषांचे अमृत ठेवोनी या नाम, करीतो अधम ब्रह्महत्या. तुका म्हणे त्यास नाईके सांगता, तया हाल करिता पाप नाही. 1817.
1816 बागेतील सुगंधी फुल झाडे गोड फळवृक्ष यांची तोड करून बावळीला प्राधान्य देऊन त्याचे रक्षण करतात असे करण्यामुळे त्याने कोणते स्वहित राखले आणि कोणते सुख प्राप्त केले. उत्तम कसदार धान्याची बियाणे यांचा नाश करून कडू काळ्या जिऱ्याची पेरणी केली. सन्मार्गाने चालत पुढे गेलेल्या जुन्या वाटा मोडून चुकीच्या अंधपाताच्या अडरानाने घेऊन जातो. अमृत म्हणून मृत्यू येणारे विष पाजून हा अधम ब्रह्महत्या करतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा उपदेशकाला सांगून तो ऐकत नसेल आणि उत्तम गोष्टीला नकार देत असेल तर त्याचे हाल करून कष्ट दिले तर त्याचे पाप लागत नाही. 1817 संसाराच्या भेने पळवून लायसी केले, जेथे तेथे आपण आहे आम्ही करावे ते काय, एकांतासी ठाव ती लोकी नाही वाव, गावा जातो ऐसे न लगे म्हणावे ते कैसे, स्वप्नाची या परी जागा पाहे तव घरी, तुका म्हणे काय तुझे घेतले म्या आहे. 1817 संसाराच्या भीतीने पळून जावे अशी संधी ठेवली नाही. संसाराच्या भीतीने कोठेही जावे तर संसार सवे आहेच. सगळे विश्व शोधून काढले कोठेही एकांत नाही. आम्ही संसार सोडून दुसऱ्या गावाला जातो असे म्हणता येत नाही. स्वप्नात आम्ही किती दूर गेलो आणि जागे होऊन पाहतो तर आम्ही आपल्या घरीच असतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्ही तुझे काय घेतले आहे, आता संसारात राहूनच तुझा शोध घेऊ. 1818 आपण काय सादर विशी आम्हा का निष्ठुर, केले भक्त तैसे देई तुझे प्रेम माझ्या ठाई, काय पंगतीस कोंडा एकांतासी साखर मांडा, काय एकपण पोता घालोनी गांठी खून, काय घ्यावे तैसे तया आपण अनारिसे, तुका म्हणे मधी आता तोडू भेद बुद्धी. 1818 देवा आपण दीनपतिताचा उद्धार करण्याविषयी किती तत्पर असता, पण आमच्याविषयी तुमचे मन कठोर आहे असे का. ज्याप्रमाणे तू माझ्याविषयी भक्तांच्या हृदयात भक्तिप्रेम निर्माण केलेस तसेच माझ्या हृदयातही निर्माण कर. एकांतात एकटे बसून साखरेचा मांडा खायचा आणि 10 जणांच्या पंक्तीत बसून कोंडा वाढवायचा हे तुम्हाला बरे दिसते का. आपल्या पैशाला गाठ मारून कोणाला द्यायचे नाही. केवळ तोंडाने तुम्ही आम्ही एकच म्हणून गोड बोलायचे. अशा दिखाऊ प्रेमाला काय म्हणावे. देवा भक्ताकडून भक्ती सर्वस्व घ्यावे, त्याप्रमाणे त्याचे मोलही द्यावे. अशा वेळी भेदबुद्धीने वागणे नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमच्या आमच्यातील भेदबुद्धी नाहीशी करा. 1819 चित्त तुझ्या पायी ठेवणी झालो उतराई, परी तू खोटा केशी राजा अंतपार कळे तुझा, आम्ही सर्वस्वे उदार तुझ देऊनी व्यवहार, इंद्रियांची होळी संसार दिला बळी, न पडे विसर तुझा आम्हा निरंतर, प्रेम एकासाठी तुका म्हणे नवेचे गाठी. 1819 देवा चित्त तुझ्यापाशी समर्पण करून आम्ही उपकृत झालो, परंतु हे केशी राजा तू मला प्रेम अनुभव दिला नाही. तू खोटा आहेस, तुझा अंत लागत नाही. आम्ही सर्वस्व तुझ्या पायी अर्पण करून उदार झालो आहोत. आम्ही इंद्रियाची होळी केली, संसाराचा बळी दिला. आम्हाला तुझा कधीही विसर होत नाही. चित्तात निरंतर तुझा आठव असतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आमच्या हृदयातील भक्तिप्रेम तुझ्यासाठीच खर्च करतो असे आम्ही तुझ्याशी एकनिष्ठ आहे. 1820 आम्ही पतित मनोनी तुझ आलो शरण, करीतो चिंतन दिवस रात्री, नाही तरी मज काय होती चाड, धरावया भीड तुझी चित्ती, अम्मान तारावे तुम्ही काय करावे, सांगी जो जी भावे नारायणा, अन्याय कोणाचा अंगीकार करणे, तया हाती देणे लाजतेची, काय ते शूरतत्व मिरवणी बोलणे, जना माझी दावणे बळरया, पोया अन्नछत्र घालोनी या घरी, दंडितो बाहेरी आलियासी, नवे कीर्ती काही न मानेची लोका, काय विटंबना तैसी कैसी तैसी तैसी, प्रत्यक्षासी काय द्यावे गा प्रमाण, पाहता दर्पण साक्ष काही, तुका म्हणे तरी आम्हा कान कळे, तरलो किंवा आम्ही नाही. 1820 देवा आम्ही पतित आहोत, तू पतित पावन आहेस, म्हणून आम्ही तुला शरण आलो आहोत. रात्रंदिवस तुझे चिंतन करतो. जर आम्ही पावन असतो तर चित्तामध्ये तुला धरून ठेवण्याची भीड धरण्याची गरज नव्हती.
आम्हाला तारणार की नाही, आमचे काय करणार हे मनोभावे सांगा. प्रथम अंगीकार करून दुसऱ्याच्या हाती देणे ही चूक लाजिरवाणी आहे. असा अन्याय तुम्हीच केला. शूरतत्वाच्या गोष्टी जनात थोरपणा मिरवणे उपयोगाचे नाही. घरात अन्न छत्र घालतो, दान छत्र चालवितो, लोकांना बोलावून दंड करतो, त्याप्रमाणे आम्हा पतितांची विटंबना करतो. असे वागणे जनमान्य नसते, त्यामुळे कीर्ती होत नाही. प्रत्यक्षाला प्रमाण काय द्यावे? काय आरशात आपले मुख पाहिल्यावर इतरांची साक्ष घ्यावी लागते का? आम्हाला भवसागरातून तारले किंवा नाही हे कळत नाही, असे तुकाराम महाराज म्हणतात. 1821. काग बग रिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्यखानी बुडविली. तो मज दावा नंदानंदन, जीवा आवडे तो. गोवर्धन गिरी उचलिला करी, गोकुळ भितरी राठी येले. वधुनी भौमासुरा आणल्या गोपांगना, राज्य उग्रसेना मथुरेचे. पांडव जो हरी राखिले कुसुरी, विवरा भीतरी चालविले. तुका म्हणे तो हा भक्तांचा कृपाळ, दुष्टजना काळ नारायणा. 1821. ज्याने बाळपणी कागासूर, बकासूर, रिठासूर इत्यादी राक्षस मारले व राक्षसांचा वंश बुडविला, तो नंदाचा पोर मला दाखवा, कारण तो नंदाचा मुलगा श्रीकृष्ण मला माझ्या जीवाला प्रिय आहे. त्याने गोवर्धन पर्वत हातावर उचलून त्याखाली गोकुळाचे रक्षण केले. भौमासुराचा वध करून गोपींना सोडविले. मथुरेचे राज्य उग्रसेनाला दिले. पांडवांचे जळत्या लाक्षागृहात रक्षण केले आणि भुयारातून बाहेर काढले. आता हा नंदाचा नंदन भक्तासाठी कृपाळू परंतु दुष्ट जनांचा संहारक आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. 1822. तुझविन देवा कोण म्हणे माझी जीवा, तरी हो का शतखंड. पडो जडोनिया रांड, काही इच्छेसाठी करील वळवळ करंटी. तुका म्हणे कर कटी तयाचा विसर. 1822. देवा तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला माझी जीभ देव म्हणेल, दुसऱ्याशिवाय दुसऱ्याचे नाव घेईल. त्या जिभेने 100 तुकडे पडून ती रांड झडून जावो. काही पाहिजे अशी इच्छा मनात धरून इतरांना याचना करणारी जीभ हतभागी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, विटेवर उभे राहून कटी कर ठेवले आहेत, त्या विठ्ठलाच्या नावाचा विसर पडणारी जीभ झडून जावो. 1823. आम्हा सर्व भावे हेची काम, न विसंभावे तुझे नाम. न लगे करावी हे चिंता, तरणे करणे काय आता. आसनी भोजनी शयनी, दुजे नाही ध्यानी मनी. तुका म्हणे कृपानिधी, माझी तोडिली उपाधी. 1823. देवा वाणीने मनाने तुझे निरंतर भक्तिभावाने नामस्मरण करावे, त्यामध्ये अंतर पडू नये, हेच आमचे काम आहे. संसार सागरातून तरुण जाण्याची चिंता नाही, त्यासाठी प्रयत्न करण्याचे कारण काय? आसनावर बसलो असताना भोजन करीते वेळी झोपेत श्रीहरिचिंतनाशिवाय दुसरा विषयी ध्यानी मनी नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा कृपासागरा तू माझी सांसारिक उपाधी तोडलीस, तुझे माझ्यावर खूप उपकार आहेत. 1824. नवे काही कवनाचा, भाव जाणवला साचा. मनोनी तुझ्या पायी जीव ठेविला निश्चयी. शरीर जयाचे कोपट, याची काय खटपट. तुका म्हणे वायाविन देवा कळो आला सीन. देवा या संसारात मी कोणाचाही नाही हे मला सत्य समजले आहे, म्हणून निश्चय करून तुझ्या चरणावर जीव ठेवला. हे शरीर रूपी गवताचे खोपट क्षणात मोडून पडेल, त्याच्या रक्षणाची जतन करण्याची खटपट व्यर्थ कशाला. तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणे नाशवंत संसारासाठी परिश्रम करणे व्यर्थ आहे, हे मला कळले आहे. 1825. नेगे तुझे नाम, न करी सांगितले काम. वाढे वचने वचन, दोष उच्चारिता गुण. आता तुझ्या घरा, कोण करी एर झारा. तुका म्हणे ठाई, मजपाशी काय नाही. 1825. देवा मी आता मोक्षपदी विसावलो आहे, आता मी तुझे नाम घेणार नाही. तू सांगितले काम मी करणार नाही, याचे कारण म्हणजे तुझे गुणदोषाचा पाढा वाचणे. भले वाईट पाप पुण्य शब्दाने शब्द वाढतो. आता तुझ्या घराकडे वैकुंठात जाणे आणि इकडे येणे नको, कशाचीही कमतरता नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आता या विसाव्याचे ठाई मजजवळ सर्व काही आहे. 1826.
रज्जू धरोनिया हाती भेडसाविली नेनती कळो येता चित्ती दोरी दोघा सारिकी तुम्हा आम्हा मध्ये हरी झाली होती तैसी परी मृगजळाचे पुरी ठाव पाहो तरावया सरी चितका भोवरी अलंकाराची या परी नामे झाली दुरी एक सोने आटिता पिसांची पारवी करोनी बाजे गिरी धावी तुका म्हणे तेवी मज नको चाळवू. 1826 एका शहाण्याने दोरी हातात धरून जी अज्ञानी आहेत त्याला हा सर्प आहे असे सांगून भीती दाखवली, पण ती दोरी आहे हे कळल्यावर तो शहाणा आणि अज्ञानी या दोघांना दोरीचा सारखाच अनुभव येतो. तसाच श्रीहरी तुमच्या आमच्या भ्रमाचा प्रकार झाला. आम्ही मृगजळाच्या पुरातून तरुण जाण्यासाठी आश्रय शोधित होतो. सोन्याचे वेगवेगळे अलंकार आठविले तर केवळ सोनेच उरते, अलंकाराचे नाम रूप नाहीसे होतात. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला पिसाचा खोटा पारवा तयार करून जादूगार लोकांना भुलवितो तसे तुम्ही मला भुलवू नका. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.